पाहून नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी उठला आणि आज कंबाड्यात लात नाही पडली बरं का. आणि उठल्या उठल्या आपलं काम म्हणजे पहिलं गायला पाणी पाजणं, म्हणजे कसं दिवसभर काय परत यायचं नाही भाऊ. नंतर मस्त बाकी कपडे वगैरे चेंज करून आणि रजनीकांतचा गॉगल घालून मी चाललो होतो हांगेवाडीमध्ये आमच्या मराठी शाळेमध्ये. मी आहे ना मराठी शाळेमध्ये पोहोचलो आणि ही आमची मराठी शाळा बरं का हांगेवाडी गावची. खूप सुंदर आहे. आम्ही होतो तेव्हा एवढी सुंदर नव्हती, पण आता खूप छान आहे. तुम्ही पण एकदा जाऊन भेट द्या बरं का. मराठी शाळेत जायचं कारण म्हणजे माझी बाची बालवाडीमध्ये बरं का, तिला आणायला मी चाललो होतो. मला पाहून ती मोक्कर खुश झाली हो. आणि तिची फ्रेंड मस्त बाकी पाठीला बॅग अटकावली निघाली हो माझ्यासोबत आणि मोबाईलला पण टाटा टाटा करती. त्यांना घरी सोडून मी 150च्या स्पीडने संगनमेरच्या दिशेने चाललो होतो बरं का. कारण संगनमेरला पण आपलं मोठं काम होतं. संगनमेरचे रस्ते म्हणजे लय खतरनाक भाऊ. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे अजून संगनमेरच्या जनतेला माहित नाही भाऊ. खड्ड्याचा आनंद घेतल्यानंतर थोडा दम लागला. दम लागल्यानंतर देवगावच्या पेट्रोल पंपासमोर हॉटेल तिथं मी चहा प्यायला थांबलो भाऊ. संगनमेरचं काम झाल्यानंतर मी घरच्या दिशेने निघालो. तुम्ही जो हॉटेल बघताय ते संगनमेरच्या तरुणांचं मंदिर आहे बरं का. कोणी पण बघा इथंच पडेल राहतंय. अरे आल्यानंतर लगेच वडिलांचा फोन आला. वडील म्हणले पटकन जाय आणि बाऱ्याचं बुचान लावून कारण दुसऱ्या वावरात पाणी काढायचं होतं. आणि पण मी लगेच 200च्या स्पीडने गेलो, पण ते बुचान काय लागत नव्हतं. पण कसं तर प्रयत्न करून लावून दिलं बरं का. मी 2 मिनिटांनी वडील आले. वडील म्हणले चल मी तुला आज मदत करू लागतो. म्हणलं अरे वा आपलं काम झालं. तसं पण मी लय थकलो होतो. वडील लगेच गणी गावात तोडायला लागले बरं का. मी पण येण्यासारखं पाहत बसलो. माझे वडील तर माझ्यापेक्षा पण बेकार फास्ट काम करत होते. माझे वडील तर डायरेक्ट रजनीकांतचे बाप निघाले भाऊ. माझे वडील म्हणले तुझा जिमला जाऊन काहीच उपयोग नाही. हे बघ मी घरच्या घरी किती जड उचलीत. म्हणले खरंय खरंय. आणि लगेच माझ्या पाहून नाही का एक घाण शिवी दिली. म्हणजे दुसरी कवळी उचल नाही तर मोबाईलच पडून तो म्हणलं बरं आहे भाऊ. नेहमीप्रमाणे फ्रेश झालो आणि जिमला जायची तयारी चालू झाली बरं का. तुम्ही पण जिमला जा बरं आता चला.